महाराष्ट्रात सध्या अशोक खरात या भोंदू बाबाची चर्चा जोरात सुरू आहे। रोज त्याचे नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। हे सगळं सुरू असतानाच बुधवारी रात्री अजून एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली। ही बातमी होती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल। जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला, कारण झिरवाळांचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ आहे एका तृतीयपंथी सोबत, आणि तो आहे एका शासकीय निवासस्थानातला, ज्यामध्ये नरहरी झिरवळ एका बेडरूम मध्ये एका तृतीयपंथासोबत आहे। आणि विशेष म्हणजे या तृतीयपंथाच्याच भावानेच हा व्हिडिओ शूट केलाय असं बोललं जातंय। नेमकं हे प्रकरण काय आहे बघूया। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नेमकं आहे काय, तर शासकीय निवासस्थानामध्ये ही तृतीयपंथी व्यक्ती मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या सोबत गादीवर बसलेली आहे। शेजारी चिकनचं ताट आणि दारू आहे। तर या व्हिडिओमध्ये झिरवाळ रूम मध्ये येताना दिसतात। त्यानंतर हा तृतीयपंथीय व्यक्ती कपडे बदलताना दिसतो, झिरवाळांच्या गादीवर झोपताना दिसतो, सोप्याच्या आडून व्हिडिओ शूट होत आहे असं दिसतं। तर आता हा व्हिडिओ बाहेर आला कसा, तर लोकशाही मराठी या चॅनलने केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ रवी यादव या व्यक्तीने समोर आणला। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्या सोबत जो तृतीयपंथी व्यक्ती दिसतो तो पवन यादव असून आपण पवनचे बंधू असल्याचं रवी यादवने सांगितलं। रवी यादवने आणखी काही धक्कादायक खुलासे केले। त्यानुसार पवन यादवने हा व्हिडिओ मुद्दामून काढायला लावला। पवन हा मंत्री नेते यांच्याशी ओळख झाल्यानंतर जवळीक वाढवायचा, त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी, त्यांच्याकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी असे व्हिडिओज काढायचा आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा। पवनची महाराष्ट्रातल्या अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत ओळख होती। त्यांच्यासोबत त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत। त्याच्या मोबाईलमध्ये याबद्दल स्क्रीनशॉटही आहेत। रवी यादव असंही म्हटला की पवन यादवने माझ्यावर खोट्या केसेस दाखल केल्या होत्या। पवन यादव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावरती खंडणी मागणं, ब्लॅकमेल करणं असे गुन्हे दाखल आहेत। पवन यादवचे नरहरी झिरवाळ यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी सुद्धा फोटो आहेत। एका फोटोत झिरवाळ पवन यादवला पुष्पगुच्छ देताना दिसत आहे, तर एका फोटोत सत्कार करताना दिसत आहेत। आपला असा व्हिडिओ व्हायरल होण्याची कुणकुण नरहरी झिरवाळ यांना लागली होती। बुधवारी रात्री हा व्हिडिओ समोर आला असला तरी बुधवारी दुपारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। तेव्हा झिरवाळ यांनी या व्हिडिओबद्दल फडणवीसांशी चर्चा केली। पण राज्याच्या मंत्र्याचा शासकीय निवासस्थानामधला असा व्हिडिओ समोर आल्यानं नैतिकतेचा प्रश्न उभा राहिलाय। पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला झिरवाळ यांनी शासकीय निवासस्थानी, तेही बेडरूम मध्ये प्रवेश कसा दिला? नेमके काय संबंध होते असा प्रश्नही विचारला जातोय। हा व्हिडिओ समोर आणणाऱ्या रवी यादव याने पवन यादव बद्दल आणखी काही धक्कादायक खुलासे केले। रवी यादव म्हणाला की पवनने मला खोटी केस दाखल करण्याची धमकी दिली आणि झिरवाळ यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावला। त्यावेळी आपण रूम मध्ये झोपलो होतो। आपण याबद्दल झिरवाळ यांना सतर्क केलं होतं, तुम्ही पवन सोबत रिलेशन ठेवू नका, तो तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असं मी त्यांना म्हणलं होतो। तेव्हा त्यांनी मी बघतो असं उत्तर दिलं। पवन यादव 10 दिवसापूर्वी झिरवाळ यांच्याकडे गेला होता। तेव्हा त्यानं लग्न करा आणि मंगळसूत्र द्या अशी मागणी केली होती। त्याला ट्रान्सजेंडर समितीवर पद हवं होतं, त्यासाठी सुद्धा तो ब्लॅकमेल करत होता। त्यामुळे हा सगळा प्रकार नेमकं कशासाठी सुरू होता असा प्रश्न आता पुढे येतोय। त्यात सध्या राज्यात अशोक खरातचं प्रकरण गाजतंय। नेत्यावर आरोप होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याशी अडचण होत आहे आणि त्याचवेळी हा व्हिडिओ का बाहेर आला अशी शंकाही घेतली जात आहे। त्यात झिरवाळ यांचा हा व्हिडिओ 6 ते 7 महिने जुनं असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे हा व्हिडिओ बाहेर येण्याचा टायमिंग म्हणजे ही कुणी मुद्दाम कळ तर नाही केली ना? परंतु रवी यादवने माध्यमांशी बोलताना सांगितलं की हे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड झाल्याने माझ्याकडे होते, पण यात मंत्री आणि मोठी लोक असल्याने मी घाबरत होतो, कारण हा व्हिडिओ बाहेर आला तर माझ्या जीवाला धोका निर्माण होईल। त्यामुळे मी हा व्हिडिओ माझ्याकडे आल्यावर लगेचच CP साहेबांना एक पत्र पाठवलं होतं, पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही। आता मी व्हिडिओ समोर आणल्यानंतर मला धमकी येत आहे असं रवी यादव म्हटला। पवन यादव सहमंत्री आणि आमदाराच्या ऑफिसमधून सुद्धा मला धमक्या येत आहे।
पवन यादव तृतीयपंथी असल्याचा फायदा घेतो, आपले राजकीय कनेक्शन्स वापरतो, मंत्रालयाचं आय कार्ड दाखवतो, मंत्री बिझनेसमॅन यांचे आक्षेपार्ह अवस्थेमधले फोटो काढतो आणि त्यांना ब्लॅकमेल करतो आणि त्यांच्याकडून फेवर्स घेतो. झिरवाळ यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची देखील आता मागणी होत आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक पोस्ट करत म्हटलंय की एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशाची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून अशा प्रकारचं अश्लील आणि अनैतिक वर्तन होणं अत्यंत संतापजनक आहे. हा प्रकार केवळ व्यक्तिगत मर्यादाचा भंग नाही तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणार आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकटी तरी पाळावी ही साधी अपेक्षा असती. मात्र हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचं स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कोणताही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी म्हटलंय की माझं डोकं फिरलंय, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असं म्हणत या प्रकरणावर संताप व्यक्त केलाय. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भोंदू बाबांबरोबर काही लोकांचं जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येत आहे असं लक्षात येताच 6-7 महिन्यापूर्वीचा काढून ठेवलेला झिरवाळ साहेबांचा व्हिडिओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला. त्यांच्या ऑफिसमध्ये SBचा ट्रॅप लावणे व नंतर आता हा 7 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ काढून मीडियाला सोपवणे, एका सरळ माणसाला बदनाम करायचं आणि नंतर मीडियाकडून ट्रोल करायचं किंवा खऱ्याच प्रकरणामध्ये स्वतःवरचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार तर नाही ना. माध्यमामध्ये दिलेल्या माहितीनुसार नरहरी झिरवाळ यांचे दोन्ही मोबाईल स्विच ऑफ आहेत. त्यांच्या कार्यालयाने मात्र अशा कोणत्याही व्हिडिओची कल्पना नसल्याचं आणि झिरवाळ आता कुणाशी बोलणार नसल्याची माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे. पण या अगोदर मंत्रालयातलं लाचखोरीचं प्रकरण आणि आता हा व्हिडिओ यामुळे नरहरी झिरवाळांची पुरती अडचण झाली आहे. हे नक्की शासकीय निवासस्थानात झालेली पार्टी, झिरवाळ यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ बाहेर येण्याचं टायमिंग या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि प्लीज जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही महत्त्वाची आणि आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारं प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.